टीम आपका 12th मेंबर कॉम्बॉक्स में अनिवार्य होगा। भीम भाई ध्यान में रखिएगा। देखिए मुफास ग्रुप द्वारा आयोजित प्रतियोगिता हम देख रहे जनाब फखरुद्दीन मलबारी सर की नेतृत्व में ये टूर्नामेंट रखी गई है। अर्शद जी चौधरी साहब, इरशाद जी खान साहब, शहजाद खान, हन्नान जी चौधरी सर, आसिफ खान, मुदस्सिर खान, आसिफ जी अंसारी, मुराद खान, सलमान खान, बरकत सैयद, शुभम शुक्ला, मेहताब खान, सतीश राजभर, सोहिबा खान, फरहान खान, विलास राजभर, डीके, सद्दाम खान, भोला अब्दुल्ला, नदीम मंसूरी, आबिद अल्लू, ये पूरी टीम बेहतरीन मेहनत करते हुए इस प्रतियोगिता में देखिए दो बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचते हुए एक तरफ मुदस्सिर खान और दूसरी तरफ नजर आएंगे बल्लेबाजी के लिए मिस्टर बरकत सैयद है ना। देखिए बरकत सैयद और मुदस्सिर खान इसे दो सलामी बैटर मैदान के अंदर सलामी बैटर के रूप में आए हैं। मुफास 11 इस वक्त बल्लेबाजी करते हुए नजर आएगी। देखिए वहां पर चर्चा की जा रही है अंपायर के साथ कप्तान भीम। चलिए फील्डिंग कर रहे हैं। देखिए ज्यादा वक्त ना ले प्लीज। 30 मिनट में आपको एक इनिंग समाप्त करनी, 25 मिनट में 5 ओवर आपको समाप्त करने होंगे, ये ध्यान में रखिएगा प्लीज। देखिए मैच की शुरुआत की जाए। इस वक्त अंपायर कॉल दर्शाते हुए पहली बॉलिंग कराएंगे इस वक्त सौरभ। इस वक्त देखा जाए हल्की बैट लगा डायरेक्ट और मुदस्सिर इस वक्त तो डकआउट रनआउट के रूप में थोड़ा सा पीछे रहेगी। हालांकि फुटटॉस गेंद थी, बल्ले का हल्का सिरा लिया था और रनआउट के रूप में पहला विकेट इस वक्त रॉल्ड का शिकार बल्लेबाज बैक टू द काउंट। मुफास ग्रुप अपना सारे जिले की शान, ऐसा मुफास ग्रुप अपना सारे जिले की शान। धन्यवाद। देखिए हमारे साथ जय जी भोसले सर भी होंगे इस मैच में। जय सर देखिए क्या आप कहेंगे, फुल टॉस गेंद थी मुदस्सिर सर इस वक्त दौड़ नहीं पाया, हालांकि रन बन सकता था, थोड़े से धीमे रह गए, पहला विकेट आता बा। कदाचित मला असं वाटू लागलं ना की पप्पाबाईचं वजन आता वाढू लागलं आणि त्यामुळे ती कदाचित धाव कंप्लीट झाली नसावी। पप्पाबाई एक चपळतेचा चिता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु ही धाव घेत असताना थोडीशी हलगर्जीपणा झाला आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यात। कुठेतरी बॅटिंग ऑर्डर जी आहे ना ती संघाचा जे महत्वाचे खेळाडू आहेत ते आज उपस्थित नाही आहेत आणि त्याच्या कारणास्तव आपण पाहतो बॅटिंग ऑर्डर मध्ये बदलाव करण्यात आला। सद्दाम चौधरी आलाय मुफास ग्रुपकडून खेळत असताना, वसई फाटा एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं, परंतु अगदी त्याच वेळेला बरकत अली सय्यद जर मैदानाच्या आतमध्ये आहे तर तो नेहमीच आपण खऱ्या अर्थानं पाहिलं ना त्याचे रिव्हर्स स्वीपचे षटकार हे पाहण्याजोगे राहतात। परंतु आज बरकत अली सय्यद कशा रीतीने बॅटिंग करतोय पाहणं तितकंच गरजेचं। बरकत ऑन स्ट्राईक स्कोरकार्डमध्ये धाव आलेली नाहीये, जिथे गोलंदाज पाहायला मिळेल तो अर्थातच सज्ज होत असताना। देखिए इस वक्त फिर से बार गेंदबाज सौरभ गेंदबाज के लिए बरकत इस वक्त स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर सद्दाम। पहली गेंद पर पहला विकेट आया रनआउट के रूप में। इस वक्त पैरों पर गेंद इस वक्त फ्लिक करने का प्रयास, अंपायर नो बॉल करार दिया। स्कोरिंग अंपायर नो बॉल दर्शाते हुए इस वक्त एक्शन के माध्यम से नो बॉल दर्शाया गया, सौरभ को रोका जाएगा। और देखिए इस वक्त रन आएंगे 4, 9 के रूप में सिंगल। पप्पा भाई सोच रहे होंगे केवल मेले खिलाफ ही गोला फेंका था इस गेंदबाज ने, उसके बाद इसकी गेंदबाजी बंद कर दी गई है। गोलंदाजाला गोलंदाजी बंद करण्यात आली आहे, अर्थात चक गोलंदाज म्हणून हाताळण्यात आलेला पाहायला मिळालाय। गोलंदाजी इथे बंद करण्यात येईल, फेकीचा गोलंदाज इथे पाहायला मिळालाय।
अर्थात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या शैलीवरती कुठेतरी अपशेक आलाय आणि बरकतच्या अगेन्स्ट टाकला गेलेला हा हानिकारक राहिला. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि गोलंदाजाची गोलंदाजी इथे बंद करण्यात येईल. एक फ्रंट लाईन गोलंदाज युसुफ सर आपण पाहिला तर त्याची गोलंदाजी बंद करण्यात येते. परंतु अगदी त्याच वेळेला मुदस्सरजी खान ज्या प्रकारे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले, कदाचित असं वाटू लागलं होतं की त्यांच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळतील, एक एंटरटेन करणारी नॉक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळेल. परंतु या साऱ्या स्वप्नांवरती पाणी फिरलं पप्प्याभाईने आणि ते बाद झालं. देखिए भीम, अंपायर ने डिसीजन दिया है, मैच शुरू करिए प्लीज. कल भी एक 2 गेंदबाजों को रोका गया था, आज सुबह भी एक गेंदबाज को रोका गया. अंपायर को सूचना आने के बाद अंपायर ने उस वक्त गेंदबाजों को रोका गया. प्लीज देखिए, ऑर्गेनाइजर टीम के गेंदबाज को भी रोका गया. ऑर्गेनाइजर टीम के गेंदबाजों को भी यहाँ पर रोका गया गेंदबाजी के लिए, जब उन्होंने खराब एक्शन के साथ गेंदबाजी की थी. और यहाँ पर नियम है इस प्रतियोगिता में, अगर खराब एक्शन के साथ गेंदबाजी कोई गेंदबाज करता है, अगर अंपायर नो बॉल करार देते उस गेंदबाज को पूरी प्रतियोगिता में गेंदबाजी करने का मौका नहीं मिलेगा और पैनलाइज किया जाएगा. देखिए 10 सेकेंड के अंदर आपको रिव्यू लेना है, बहुत वक्त हो चुका है. भीम यादव, हम आपको बताना चाहते हैं कि यहाँ पर नो बॉल के लिए जो नो बॉल के लिए डीआरएस दिया नहीं जाएगा. थोडंसं सहकार्य करा, कारण जी नियमावली आहे ना त्याचं पालन करा. पंचांनी याआधी युसुफ सर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक ज्यांची गोलंदाजी बंद करायला लावली होती, शुभम आणि आसिफ यांना या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही आहे. आणि आसिफ हा जो गोलंदाज आहे ना युसुफ सर, सांगण्याचा मतितार्थ एवढाच की आसिफ या स्पर्धेतल्या प्रमुख आयोजकांच्या पैकी एक आहे आणि त्याची गोलंदाजी जर का पंच बंद करतायत तर तुमच्यावरती कोणत्याही स्वरूपाची दया माया नसणार आहे. आणि यासाठी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जे काही फेअर डिसिजन आहेत ना ते दिले जातात. अंपायरिंग काफी बढ़िया हो रही है इस प्रतियोगिता में. देखिए सभी के साथ फेयरिंग अंपायरिंग हो रही है और सभी के साथ न्याय हुए. अंपायर काम करते हुए इस वक्त गेंदबाज को रोका गया है. रन लगे स्कोर कार्ड पर 4 गेंदें हो चुकी, एक विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम. नए गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा इस वक्त. देखिए पावर प्ले की पहली ओवर चल रही है, 2 बल्लेबाज मैदान का एक तरफ सद्दाम स्ट्राइक पर होंगे, नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे. बरकत नए गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा. चलिए भीम, स्पीड अप करिए प्लीज. भीम यादव स्पीड अप करिए. देखिए अंपायर वहां पर डायरेक्ट आप खिलाड़ी को अंदर नहीं ले सकते हैं, कुछ नियम होंगे, उसके बाद आपको मौका दिया जाएगा. हाँ, फ्रीड की बॉल गेंदबाज वक्त गेंदबाजी के लिए आते हुए देख सकते हैं, जिन्होंने आखिरी बढ़त थी पिछले मैच में. राहुल, हालांकि गेंदबाजी अटैक पर गेंदबाजी अच्छी है. अभिषेक जैसा गेंदबाज होगा इस टीम के पास. राहुल को इंट्रोड्यूस किया जाएगा. देखिए फ्रीड की गेंद, राहुल को इंट्रोड्यूस किया जाएगा. स्ट्राइक पर सद्दाम के पास मौका है फ्रीड की गेंद पर बड़ा हिट खेलने का. इस वक्त बड़ा हिट किया गया. देखिए लॉन्ग पर खिलाड़ी को तैनात रखा गया, जब तक खिलाड़ी पीछे जाते कैच को लपकते. बरकत दूसरे के लिए पलटे और यहां पर खतरा हो सकता था. देखिए सर, फ्रीड पर एक ही तरह से बल्लेबाज आउट हो सकता है रनआउट के रूप में, और यहां पर खतरा था बरकत के लिए, मगर खतरे को उठार 2 रन पूरे किए. नाही, अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर बरकत अली सय्यद हा तो खेळाडू आहे ना की तो नेहमी रिक्स घेतो. तो म्हणतो रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो ना तो मोठा होतो. आणि त्याने अनेक रिक्स आपल्या आयुष्यामध्ये घेतल्यात. म्हणून की काय तो मैदानाच्या आतमध्ये धावत असताना पाहायला मिळाला. 6 वरती 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. 6 धावा फलकावरती एक बाद. इस वक्त बड़ा हिट करने का प्रयास. शॉर्ट में खिलाड़ी मौजूद है, गेंद टिप्पा थोड़ा सा आगे गई. जब तक फ्लाइंग से खिलाड़ी वहां पर पहुंचते, दोनों बल्लेबाज ने 1 रन पूरा किया और काफी तेजी से दौड़ रहे हैं बरकत अली सय्यद. उनकी रनिंग काफी तेज रही है. 1 रन के साथ 7 रन पर स्कोर कार्ड. सळ पातळ बांध्याचा खेळाडू आहे, परंतु अगदी त्याच वेळेला या खेळाडूचा वेग हा नेहमी चांगला राहिलाय. विनोद होते त्या ठिकाणी. कदाचित आपण त्यांना पाहिलं की फुटबॉल प्रमाणे इथे क्रिकेटमध्ये खेळ पाहायला मिळाला. एक फनीएस्ट इन्सेंट. हेलो, इस वक्त बड़ा हिट करने का प्रयास. गेंद के नीचे है क्या अभिषेक
हाल हाल देखिए 2 रनों के साथ 1 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 11 अंकों पर गेंदें हो चुकी है अभी तक 5 गेंदें स्ट्राइक पर बरकत अली सैयद इतना स्ट्राइक पर सद्दाम चौधरी इस वक्त बल्लेबाजी के लिए है। देखिए फिर से एक बार गेंदबाजी के लिए राहुल अपने ओवर की आखिरी गेंद लेकर पहली ओवर पर गेंद पद पर है। पटकी हुई गेंद इस वक्त खूबसूरत शॉट खेला गया। सौरभ गेंद के पीछे जा रहे मगर पीछे जाकर कैच को लपका गया। ओवर की पहली गेंद पर मुदस्सिर खान आउट हुए। पहली ओवर की आखिरी गेंद पर आउट हुए बल्लेबाज मिस्टर बरकत अली सैयद। 1 ओवर का हुआ खेल समाप्त। 1 ओवर की समाप्ति को 11 रन 2 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम नवीन बॅटर मुराद खान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे। मुराद खान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय। संघाची धावसंख्या 11 आहे। 2 फलंदाज बाद। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतो आहे। पहिलं षटक संपलं। 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल आणि अर्थात गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आणखी एक नवीन देखिए इस वक्त धीरज को ड्यूट्स किया जा रहा है गेंदबाजी के लिए। पहला ओवर का हुआ खेल समाप्त। 11 पर 2 विकेट। नए बल्लेबाज मुराद नॉन स्ट्राइक गेंद पर होंगे। मुराद खान और एक तरफ सद्दाम चौधरी दोनों बैटर मैदान के अंदर। धीरज गेंदबाजी के लिए। धीरज की पहली गेंद किया है स्वागत। मोफास ग्रुप के सम्मान में आता हुआ सद्दाम चौधरी के बल्ले से दमदार 6 और 6 रन। क्या शॉट को अंजाम दिया है। मास्टर देखिए जनाब अरशद चौधरी साहब कहते से कोई भी बल्लेबाज बल्लेबाजी करने वाली टीम को अगर 3 छक्के लगातार लगाता है तो 2000 रुपए का इनाम होगा। अरशद भाई चौधरी इनकी तरफ से पहली गेंद पर बड़ा हिट लगाया। सद्दाम चौधरी नो स्ट्राइक। इस वक्त ये दबाव हालांकि तेज रखी थी मगर दिशा से भटकते हुए नजर आया। लेग स्टंप का मिस करते हुए गेंद व्हाइट बॉल के साथ स्कोर कार्ड आगे चलता वरन लगे स्कोर कार्ड पर फिलहाल हम देखेंगे 18 धावा धावफलकावरती आहेत। पहिला षटकामध्ये धावा थांबल्या होत्या परंतु चौधरी जी का बेटा अभी मार रहा है। मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत असताना षटका ठोकला त्याने ऑन साइडला। सद्दाम 4 बॉल 10 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतो। 18 ला 2 पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला। क्षेत्ररक्षक दूर आहे। मुराद खान काय वेगाने धावला। रन्स त्याने कंप्लीट केली ती एक। फार क्वचित आणि कमी वेळेला मुरादला आपण धावताना पाहायला मिळालंय। अनेक वेळेला तो चिकी सिंगल घेत असताना देखील नेहमीच आपण त्याला पाहिलंय परंतु आज त्याचा खेळ फार महत्त्वाचा राहणार आहे। सलमान आणि त्याच वेळेला सतीशच्या अनुपस्थितीमध्ये संघाची धावसंख्या ती 19। देखिए इस वक्त गेंदबाजों के पास मौका है। पहली गेंद पर 6 दूसरी गेंद पर इस वक्त सिंगल आया। 19 पर पहुंचता हुआ स्कोर कार्ड। एक वाइट गेंद भी आई इस ओवर में यानी 8 रन आए हैं पहली 2 गेंदों में। मुराद इस वक्त शॉट बढ़िया खेला। डीप में खिलाड़ी को तैनात रखा गया जब तक गेंद को फील्ड करते वहां पर राहुल नजर आए। जब तक गेंद को फील्ड करते थ्रो किया गया। 1 रन बटोरा गया। 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 20 अंकों पर। 20 धावा धावफलकावरती अर्थात खऱ्या अर्थानं आपण युसुफ सर पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करण्यात येतो। अगदी सद्दाम आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये मुराद खान यांना आपण पाहत आहोत। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल।
देखिए इस वक्त फिर से एक बार गेंदबाजी का अलग एक्शन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। पटकी भी गेंद, मगर वाह, स्वीट साउंड, टाइमिंग प्रॉपर, गेंद को करवा हवाई सफर, और यह आता हुआ और एक दमदार सद्दाम के बल्ले से सिक्सर, 6 रन। तो क्या शॉट को अंजाम दिया। देखिए पटकी भी गेंद थी, हालांकि बल्लेबाज ने पहले भाप लिया था गेंद की गति को और उस गेंद को भेजा मैदान के बाहर 6 रनों के लिए। सद्दामची बाट बोलतीये, तो षटकारांची आतिषबाजी करतोय। 6 बॉल 17 वरती तो नॉट आउट आहे, 26 धावा फलकावरती आहेत। अगदी प्रत्येक बॉल त्याने ढगात मारण्याचाच कार्यक्रम इथे केलाय। इरादे त्याचे नेक आहे, चांगल्या दर्जाचे स्ट्रोक खेळतोय। देखिए सद्दाम चौधरी अगर 50 रन बनाते हैं तो 1000 रुपए का इनाम होगा, आसिफ जी अंसारी इनके तरफ से दिया जाएगा। मगर देखिए जय जी 2 बल्लेबाज पहली ओवर में आउट हुए, मगर ये जो जोड़ी है, एक तरफ मुराद खान और दूसरी तरफ सद्दाम चौधरी, सद्दाम और मुराद की जोड़ी को पार्टनरशिप बनानी जरूरी है। अगर देखिए सद्दाम जी चौधरी 50 रन लगाते तो अर्शद भाई चौधरी इनकी तरफ से 2000 रुपए का इनाम होगा। देखिए एटीएम ओपन हो चुका है, मगर बल्लेबाजों को रन भी बनाने हैं और टीम को स्कोर कार्ड पे पहुंचाना होगा। पापा भाई की तरफ से, मुदस्सिर साहब की तरफ से 1000 रुपए होगा, यानी 4000 रुपए का इनाम होगा 50 लगाने पर सद्दाम भाई के लिए। इस वक्त देखिए टिप्पा गिरे बाद गेंद सरप्राइजिंग बाउंस में देखने को मिला, डॉट बॉल आई, अच्छा कमबॅक गेंदबाज द्वारा। हाईट कम फाईट ज्यादा, कमी उंचीचा खेळाडू बाउन्सर हाताळतोय आणि गोलंदाजाच्या अगेन्स्ट हाताळलेला हा बाउन्सर आहे। एक जेन्युइन ऑलराउंडर म्हणून सद्दाम चौधरीला आपण नेहमी पाहतो। टॉप ऑर्डर मध्ये त्याला प्रमोट केलाय, बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बॅटिंग मध्ये तो रन्स गोळा करतोय। 26 ला 2, 17 वरती खेळतो सद्दाम। बढ़िया बल्लेबाजी की जा रही है सद्दाम द्वारा, 2 बड़े हिट अभी तक लगा चुके अपने बल्लेबाजी में। इस वक्त काफी ऊपर से गेंद गई है और अंपायर ने दोनों बाएं खोली हैं, व्हाइट बॉल दर्शाया गया और 1 बोर्ड दी ओवर 1 बाउंस भी दिया गया। देखिए पिछली गेंद हालांकि बढ़िया रही थी, इस वक्त शॉर्ट बॉल डालने के प्रयास में एक्स्ट्रा गेंद डाली गेंदबाज ने। अतिरिक्त उसळी इथे प्राप्त झाली, अनएक्सपेक्टेड बाउन्स, अतिरिक्तच्या मदतीने 27 धावा फलकावरती आहेत। 27 आकडा पुढे आल्यानंतर ना एका असा खेळाडूचा जन्मदिवस होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये की सर्वाधिक मोठं नाव त्याचं वनकुर्र सूर्या पतबेंडिगे उशांता जोसेफा चामिंडावास। पुढचा बॉल धीरज। इस वक्त फिर से एक बार ये खराब गेंद है। देखिए सद्दाम चौधरी का दबाव इस वक्त गेंदबाज धीरज पर दिखाई दे रहा। कहते हैं अगर आप अपनी आप पर धीरज रखते हैं तो कोई भी बड़ा लक्ष्य आप पा सकते हैं। आपको 2 चीजों का हमेशा अनुमान करना होता है, संयम और धैर्य। अगर आप संयम के साथ बने रहते हैं तो आप किसी भी लक्ष्य की तरफ बढ़ सकते हैं और आपको धैर्य के साथ वो काम करना होता है। 5 गेंद में 17 आ चुके हैं इस ओवर में, हालांकि गेंदें अभी तक 3 वाइड गेंदें आई हैं। फिर से एक बार इस वक्त ये नो बॉल का इशारा, स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ रन लगे स्कोर कार्ड पर 29-29। चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणारा गोलंदाज आज मात्र त्याच्यावरती आक्रमण झाल्यात आणि याचंच कारण की काय प्रेशर मध्ये आहे तो धीरज। रन्स आले त्याच्या अगेंस्ट, नो बॉल, मेहनत करने वाले विकास करते, सफल वही होते जो प्रयास करते। प्रयत्न त्याला करावेच लागणार आहेत या मॅच मध्ये, धावा रोखण्यासाठी, विकेट प्राप्त करण्यासाठी। 29 बनल्यात, 2 फलंदाज बाद, हॅट्रिक जिथे आपण पाहतोय, अर्थात फ्री हिटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल। फ्रीटचा बॉल आहे, इथे उसळी घेणारा राहिला मुराद, वेगाने इथे धावत असताना फ्रीट वरती केवळ 3 प्रकारे खेळाडू बाद होतो, हिट द बॉल टॉइस, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड, हँडल द बॉल अँड रन आउट। आणि त्यामधील हिट द बॉल टॉइस हा प्रकार जिथे आपण पाहिलं तर मेलबॉर्न क्रिकेटने बागे घेतलाय, अर्थात 3 प्रकारे खेळाडू बाद होऊ शकतो धावा आडल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर। 30, 2 फलंदाज बाद, बॅटिंग करत असताना मोफास बसई फाटा। देखिए 3 ओवर का खेल हुआ है समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन लगे इसको कार्ड पर फिलहाल मात्र 30। क्या बल्लेबाजी रही है। देखिए 11 पर दूसरा विकेट आया था, 19 रन की पार्टनरशिप लग चुकी है। 19 रनों में 18 रन बनाए बल्लेबाज की बात की जाए मिस्टर सद्दाम चौधरी।
देखिए गेंदबाजी के लिए इस वक्त अभिषेक को नोटिस किया जा रहा है, जिन्होंने पहले मैच में क्या गेंदबाजी की थी। अभिषेक गेंदबाजी के लिए आए हैं। इस वक्त ऑनसाइड पर गेंद को खेला गया, स्क्वायर पर खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद की तरफ दौड़ रहे हैं, गेंद को फील्ड किया जाएगा उनके। ओहो, थोड़ी सी गेंद डाइवर्ट हुई थी आखिरी वक्त में, इस वक्त गेंद को रोका गया। लगभग 2 रन बटोरे हैं, 2 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ इस वक्त 32 अंकों पर 32 धावा तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे। छोट्या चणीचे गोलंदाज हे सद्दामच्या अगेन्स्ट हावी ठरलेले नाही आहेत, कारण प्रत्येक बॉल त्याने आकाशात मारलाय। 20 धावावरती तो नॉट आउट किया, 32-2। फिर से एक बार, वाह सद्दाम, क्या बल्लेबाजी कर रहा है सद्दाम, के बल्ले में दम, और गेंद हमेशा मैदान के बाहर। 6 रन। येत असताना सद्दामच्या बॅट मधून पाहायला मिळाला। हकीकत ही एक ख्वाब नहीं, सद्दाम तेरा जवाब नहीं, लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सद्दाम करत असताना पाहायला मिळतोय। एकंदरीत पाहिलं तर त्याच्या या बॅटिंग मध्ये 3 उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळालेत। तो अर्थात 26वां नॉट आउट खेळतोय। 38 रन्स ऑन दी बोर्ड आहेत। देखिए 38 में 26 लगा चुके सद्दाम, और एक अच्छी बात रही कि जयेश सर देखिए जब तीनों छक्के मिड विकेट रीजन उन्होंने खेले, शॉर्ट बॉल पर बड़ा प्रहार किया, ताकत है सद्दाम चौधरी के बल्ले में, और यहाँ पर दर्शा रहे हैं जब ये शॉर्ट गेंदें मिलेंगी इस गेंद को मैदान के बाहर भेजूंगा, ये उनका लक्ष्य रहा है, उसमें अभी तक सफल हुए हैं वो। अभिषेक जैसे गेंदबाज के ऊपर दबाव बनाने का प्रयास, फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है। ऑन साइड पर 4 खिलाड़ी को तैनात किया गया। इस वक्त डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास, अलोंग द कारपेट, गेंद इस वक्त मैदान के बाहर होती फरार, रन मिलेंगे 4। क्या बल्लेबाजी सद्दाम, बैटिंग बल्लेबाजी करते हुए। तर या बॅटिंग साठी आपण इतकंच म्हणू शकतो की कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है, बेमिसाल बॅटिंग करतोय। संघाची धावसंख्या वधारती, हा बॉल डाऊन द लेग आहे काय पाहिलं जाईल अर्थात। डेलिब्रेटेड आहे, रन्स मिळणार नाही। संघाची धावसंख्या 42-2, तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे, आणि हाफ सेंचुरी साठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 4,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे पप्प्याजी यांच्या माध्यमातून, अर्थात मुदसिर खान यांच्याकडून 1,000 रुपये, आसिफ अन्सारी मेडिकल यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, आणि अर्षदीप चौधरी यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज। देखिए इनामी राशि लगाई जा रही है सद्दाम चौधरी, भीम यादव के हाथों में गेंद, लेफ्ट हैंड में गेंद को गैदर किया, बेहतरीन विकेट कीपिंग। छोटा आहे परंतु फाइट ज्यादा आहे, अगदी चांगल्या दर्जाचा खेळाडू म्हणूनही त्याच्याकडे आपण पाहतो। धावफलकावरती 42-2। और ये बढ़िया गेंद रही, इस वक्त खिलाड़ी ने अपील की, वहां पर शॉट खिलाड़ी मौजूद है, लेकिन प्रयास गलत, थ्रो किया गया, बैकअप के खिलाड़ी काफी दूर हैं, जब तक क्या बैकअप के लिए पहुंचे 2 रन बटोरे गए। कैन यू इमेजिन, मुराद खान ने 2 रन बटोरली आहे, मैदानाच्या आतमध्ये तो 2 धावा धावू शकतो, अर्थात कदाचित शेवटचा बॉल होता म्हणून तो 2 धावा धावलाय। 2 धावा आल्यात, संघाची धावसंख्या 44, 44 रन्स ऑन दी बोर्ड। आखिरी गेंद थी, इसके लिए 2 रन भाग के लिए मुराद खान ने। ये 3 ओवर का खेल समाप्त, 44 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं, मुफास 11 वसई फाटा। देखिए धन्यवाद से मास्टर, अच्छी चर्चा की सर आपने, धन्यवाद से। देखिए मुराद 2 रन दौड़े, पर उन्होंने पता है कि टीम के लिए रन्स भी बनाने, हालांकि सद्दाम का बेहतरीन बल्ला बोल रहा है, मगर वो स्ट्राइक पर आना चाहते हैं, उन्होंने एक ही गेंद के लिए 1 पर बल्लेबाजी करे। देखिए 3 ओवर का खेल हो चुका, 3 ओवर में रन लगे, उस वक्त 44। शाहरुख को शोभा भी बल्लेबाजी के लिए आना बाकी होंगे, बैटिंग ऑर्डर में गहराई है, मगर शोभा भी चाहते हैं कि 2 बल्लेबाज नॉट आउट है। आखिरी 6 ओवर खेल किया, सद्दाम चौधरी नॉट आउट है, उनके बल्ले से रन आ रहे हैं, उन्हें बल्लेबाजी करते देखना चाहेंगे सभी खिलाड़ी। गेंदबाजी के इस वक्त गेंदबाज को नोटिस किया जा रहा है, देख सकते हैं हम योगेश आए हैं, योगेश की ये पटकी हुई गेंद थी, उछलकर इस वक्त गेंद को खेला, ऑन द टॉस गेंद को खेलने का प्रयास किया था, और
एक रन बटोरा है मुराद द्वारा, स्कोर कार्ड 1 से आगे चलता 45 धावा. एक सिंगल आली. मुरादने हा चेंडू उसळी घेणारा होता आणि स्क्वेअर कट करत असताना त्याच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. मुराद खानच्या जर्सी नंबरवरती 7 नंबर आपण प्रत्येक वेळेला पाहतो. हा त्याच्यासाठी लकीएस्ट नंबर आहे. बरकत साठी 8 नंबर हा त्यासाठी जास्तीचा लकी आहे. संघाची धावसंख्या 45. सद्दाम का बल्ला, माशाअल्लाह क्या बल्लेबाजी कर रहा है सद्दाम. व्हाट अ हिट. एक और 6 रन. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. सद्दाम चौधरी काय स्ट्रोक आलाय त्याच्या बॅटमधून. संघातील प्रमुख खेळाडू नाही आहेत परंतु तो थांबलेला नाही. आणखीन एक गॅप मध्ये केला. डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव येईल सद्दाम. संघाची धावसंख्या हाफ सेंचुरी कंप्लीट, अर्धशतक कंप्लीट झालाय. 52 धावा मोफास 11 वसई फाटा या टीमची. 52 धावा धावफलकावरती आहेत. 17 बॉल आणि 37 वरती नॉट आउट है सद्दाम चौधरी. क्या बल्लेबाजी कर रहे हैं सद्दाम. पर आपका साथ भी अच्छा रहा इस मैच में. देखिए 11 पर 2 विकेट थे, वहां से पार्टनरशिप बनी है. लगभग 39 रनों को बड़ा हिट करने का प्रयास. शॉट फैनले पर खिलाड़ी मौजूद. धीरज नहीं करेंगे गलती और बल्लेबाज इस वक्त मुराद बैक छोड़ेगा आउट. विकेट नंबर 3 गिरता हुआ 52 अंकों पर. पार्टनरशिप को ब्रेक किया है और विकेट की दरकार थी. विकेट यहां पर चटका गया. गेंदबाज योगेश हॅलो. सद्दाम 37 वरती खेळतोय. 17 बॉल 37 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. शोएब खान, शोएबा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. मिस्टर 360 आणि डेव्हिड मिलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या संघाचा छोट्या सणीचा खेळाडू आहे परंतु लांब लचक षटकार खेचतो. त्याची किमया आज कशी बॅटिंग राहील मुफास 11 वसई फाटा या टीम साठी हे पाहणं देखील तितकंसं गरजेचं राहील. योगेशने विकेट प्राप्त केली आहे. इथे मुराद खान बाद होत असताना पाहायला मिळालाय. 52ला 3 फलंदाज बाद झालेत. 52ला 3. चौथे षटक प्रगतीपथावरती असताना शोएब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शोएबा स्ट्राइक एंड वरती आहे. संघाचा महत्वाचा खेळाडू. आते ही रिवर्स खेलने का प्रयास किया था. देखिए आप अभी बल्लेबाजी करने के लिए आए हैं और आप आते ही स्विच हिट खेलना चाहते हैं मगर ये गेंद बिंदी आई है. जैसे जब आप बल्लेबाजी के लिए आएंगे आपको पहले सीधे बल्ले से बरोबर आहे. सरळ बॅटने तुम्हाला धावा गोळा करावा लागतील आधी. तर पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलात. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपला. 52 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद. देखिए इस वक्त 4 ओवर का हुआ है खेल समाप्त. 4 ओवर के समाप्ति के बाद 52 पर रुका बस को कार्ड. हालांकि पिछली 3 गेंदें 1 विकेट, 2 गेंदें 0 पर. 52ला 3 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल तो अभिषेक गोलंदाजी मार्क वरती. इस वक्त बड़ा हिट करने का प्रयास. गेंद के नीचे खिलाड़ी काफी दूर है. योगेश उनके मस्तक पे दस्तक देने वाले 4 रन. 41 पर पहुंच चुके हैं सद्दाम चौधरी और टीम स्कोर कार्ड अब तक 56. थँक्यू. चौकार येत असताना पाहायला मिळाला. सद्दाम चौधरी थांबण्याचं नाव घेत नाहीये. रुकना हमें आता नहीं और झुकना कभी हमने सीखा ही नहीं. याच दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. किंबहुना कदाचित मला असं वाटू लागलंय हा झेल होता तो फार दूर राहिला क्षेत्ररक्षक. मुझे ऐसा लग रहा है ना आसिफ जी अंसारी कि मैदान के अंदर सद्दाम
मैसेज दे रहा है अपोनेंट टीम को, झुकेगा नहीं। खुला टाकलेला बॉल इथे डॉमिनेट केला, डॉट बॉल आलाय 41 वरती सद्दाम चौधरी नॉट आउट खेळतोय। संघाची धावसंख्या 56 धावा। देखिए जय सर आते ही उनका कैच भी छूटा था, देखिए उनका कैच भी छूटा था, उनको मौका मिला और उस मौके का फायदा उठा रहे हैं सद्दाम चौधरी। जब भी आप खिलाड़ी को मौका देंगे ना, मौके का फायदा जरूर उठाएंगे बल्लेबाज। यहाँ पर सद्दाम उसी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, जड़ में रखा था तो खुद कर निकाला। पहला रन काफी तेजी से पूरा करें, खिलाड़ी काफी दूर जब तक गेंद की तरफ आएंगे। राहुल थोड़े से दूर से आए, गेंद को फील्ड किया गया, तब तक एक ही रन के साथ संतुष्ट होना होगा। स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ स्कोर कार्ड पहुंचता इस वक्त 57 अंकों पर। अभी भी आने वाली 3 गेंदों का खेल बाकी, 5वीं ओवर पर गेंद पर। इनिंग की अगर बात की जाए 9 गेंदों का खेल बाकी, 42 पर पहुंच चुके बल्लेबाज। अगर 50 रन लगाते तो जनाब अरशद भाई चौधरी इनकी तरफ से 2000 का इनाम होगा, मुदस्सिर खान साहब इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम, और आसिफ अंसारी भाई इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम होगा बल्लेबाज सद्दाम चौधरी के लिए अगर अर्धशतक झलकाते हैं इस इनिंग में। 42 पर पहुंच चुके बल्लेबाजी के लिए। एकंदरीत 2 अर्धशतक आपण पाहिले, ते अर्थात इश्तियाक शेखच्या बॅटमधून 78 धावा, त्याच वेळेला मंसुरी अशरफ मंसुरीच्या बॅटमधून 66 धावांची खेळी, आणि तिसऱ्या अर्धशतक इथे बाकी आहे असं वाटू लागलं। 3 अर्धशतक इस वक्त शोएब फिर से एक बार घूम कर खेलना चाहते हैं, मगर ये डॉट बॉल आ रही, लगातार बिंदी गेंदे अभी तक खेली है। देखिए पहला 50 लगाया गया, जिन्होंने 22 गेंदे 78 बनाए इश्तियाक शेख, दूसरी अर्धशतक लगाया नंदन बाडिल ने, वही इनिंग्स में 20 गेंदे 66, और तीसरा हाफ सेंचुरी लगाया अशरफ मंसूरी, उन्होंने भी 66 रन लगाए 22 गेंदे खेलकर 20 गेंदे। इस वक्त बैक फुट बैक कट करने का प्रयास, गेंद के नीचे खिलाड़ी हैं योगेश और मना है मौका, बल्लेबाज ब्रॉडर का शिकार शोएब खान, बैक टू डगआउट, विकेट नंबर मैदान के अंदर आएंगे मिस्टर शाहरुख SRK, बैटिंग के लिए आए हैं। 6 क्रमांक पर बल्लेबाजी के लिए आते हैं SRK। 5वां ओवर पर बहुत पर। देखिए पिछली 2 ओवर में किफायती गेंदबाजी गई है, हालांकि पहली ओवर में 11 रन आए थे, दूसरी ओवर में 19 रन, तीसरी ओवर में 14 रन, चौथी ओवर में 8 रन आए, और 5वीं ओवर पर पर 5 गेंदें डाली हैं, मात्र 5 रन खर्च किए अभिषेक ने। अच्छी गेंदबाजी अभिषेक द्वारा, ज्यादातर नॉन स्ट्राइक पर रखने का प्रयास किया जा रहा है, सद्दाम चौधरी को उसमें सफल हुए। लेफ्ट हैंड बैटर शाहरुख इस वक्त स्ट्राइक पर, अभिषेक अपनी ओवर की आखिरी गेंद लेकर आते हैं, बड़ा हिट करने का प्रयास, मगर एक और बिंदी गेंद 57 पर 4 विकेट गवाकर बल्लेबाजी करी थी। 57 लॉस ऑफ 4 विकेट। 5 ओवर का खेल हुआ है समाप्त। आखिरी 6 गेंदें, आखिरी 6 गेंदों में क्या रन बनाएंगे मिस्टर सद्दाम चौधरी, या फिर उन्हें रोकने में कामयाब होंगे गेंदबाज पहला टीम के गेंदबाज। ही जानने के लिए हम लेंगे थोड़ा सा ब्रेक, चलेंगे डीजे मास्टर की तरफ से आएंगे मैदान के अंदर। सर पाहिलं ना तर मागील 12 बॉल मध्ये केवळ 13 धावा आल्या। बॅटिंग करत असताना संघ आता मुफास वसई फाटा टीम आता बॅकफुटला आलेली पाहायला मिळाली आहे। मागील 12 बॉल मध्ये केवळ 13 धावा इथे पाहायला मिळाल्या। 57 बनल्या, तिथून काही अजून बिघडलेलं नाही आहे। जिथे मैदानाच्या आतमध्ये 20 बॉल 42 वरती नॉट आउट आहे सद्दाम चौधरी। अर्ध्या शतकाला गवसणी घालेल का पुढचा बॉल? फिर से एक बार गेंदबाजी के लिए इस वक्त योगेश की पहली गेंद मिस टाइम हुआ, गेंद खड़ी हो गई है, गेंद के नीचे खिलाड़ी पहुंच रहे हैं, और वहां पर कैच छूटा है, मौका दिया गया इस वक्त। देखिए खराब थ्रो, कैच छूटा, गेंदबाज और विकेट कीपर का दिल टूटा। मौके दिए जा रहे हैं सद्दाम चौधरी, आज कुछ अलग कारनामा करना चाहते हैं। मला असं वाटायला लागलं ना की ऊपरवाला जब भी देता है ना छप्पर फाड़ के देता है, आणि आज सद्दाम चौधरीला ते काय सर मिळालंय, कारण 2 कॅचेस त्याच्या सुटल्या, 2 जीवदान,
त्याला मिळाल्यात. नशिबाची गोळीच खाऊन आलाय. किस्मत भी बहादुर का साथ देती है और यहाँ पर किस्मत साथ दे रही है. और यहाँ पर जले पर नमक छिड़कने वाला टावरिंग फन लेग के ऊपर से आउट ऑफ द पार्क. और 50 रन पूरे हुए. तालियां बंद नीचे बल्लेबाज सद्दाम चौधरी के लिए. कैमरामैन फोकस करो इस बल्लेबाज के ऊपर. सद्दाम अपना बल्ला ऊपर करना है. क्या बेहतरीन इनिंग्स खेली गई. 50 रन बनाए गए. 22 गेंदे 50 बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज. अफलातून इनिंग. सद्दाम चौधरी मैदानाच्या आतमध्ये मॅन सेट ऑन फायर. तब्बल षटकार टोकले ते अर्थात 5, 2 चौकार आणि स्ट्राइक रेट हेल्दी राहिला है या बॅटर. देखिए 65 पर पहुंचता उसको. अगर वहां पर अंपायर कुछ कॉल कर रहे हैं जरूर बॉल वहां पर छोटे बच्चे बॉल फेंकिए. देखिए धीरज गैंग वहां पर है. अच्छा काम करी धीरज वाघेला गैंग. छोटे छोटे बच्चे गेंदों को प्रोवाइड किया जा रहा है. उनका भी हम धन्यवाद करेंगे मुफास ग्रुप के माध्यम से. मगर क्या बल्लेबाजी. 4 रन का इनाम आया इस वक्त इस बल्लेबाज के लिए. 50 रन लगाए गए. खूबसूरत बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया. जब जब मौके मिले इतिहास रचे गए. इस वक्त गेंदबाज पर दबाव है. गेंद उनके हाथ से छोटी है. कहते की जेब में गांधी हो या ना हो, जेब में गांधी हो या ना हो, दिल में जीतने की आंधी जरूर होनी चाहिए. और सद्दाम चौधरी के दिल में वो आंधी नजर आई. क्या बल्लेबाजी की आज के दिन में. फिर से एक बार स्क्वायर लेग के ऊपर से पुल पॉवरफुल सक्सेसफुल 6 रन. 1 हँडेड स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. हातावरचा जो काही ताबा होता तो निसटला आणि षटकार आलाय. तब्बल संघाची धावसंख्या 71 धावा. 71 रन्स ऑन दी बोर्ड. एका हाताने षटकार ठोकला सद्दाम चौधरी. नामी काफी है. देखिए मुदस्सिर खान साहब के चेहरे पर हल्की सी मुस्कान जरूर. हालांकि 0 पर आउट है मगर टीम का स्कोर कार्ड 71 पहुंचता हुआ 71 पर पहुंचता हुआ मुफास टीम का स्कोर कार्ड. और इस वक्त चढ़ में रखा था. तेज रखी थी गेंद. डॉट बॉल बिंदी गेंद. डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळतो आहे. परंतु सद्दाम प्रतीक्षेत असेल की आणखीन 2 बॉल बाकी आहेत. त्यामध्ये मी एका देखिए मुफास ग्रुप के माध्यम से टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया. मगर क्या बेहतरीन बल्लेबाज इस वक्त मुफास के बल्लेबाज. एक और हवा के साथ मगर वहां पर खिलाड़ी मौजूद है अंकित और बल्लेबाज बैक टू डगआउट. मगर क्या बेहतरीन पारी. ताली के साथ डगआउट में स्वागत किया जाएगा इस वक्त बल्लेबाज मिस्टर सद्दाम चौधरी जिनके कदम मैदान के अंदर पड़े और 56 रन उन्होंने अपने बल्लेबाजी बनाए. अब तक 56 रन. सद्दाम चौधरी इनके चेहरे पर मुस्कान. 2 जीवनदान मिलने के बाद क्या बल्लेबाजी. इसलिए हम हमेशा कहते हैं ना जिंदगी में 2 दान काफी बढ़िया होते. एक तो कन्यादान, दूसरा रक्तदान. मगर खिलाड़ियों के बल्लेबाजों को जीवन दान दिया तो उसका फायदा इस तरह बल्लेबाज उठाते हैं. विकेट नंबर गिरता हुआ 5वां. रन लगे स्कोर कार्ड पर 71. नए बल्लेबाज मैदान के अंदर मुन्ना आए हैं बल्लेबाजी के लिए. इस इनिंग की आखिरी गेंद और कच्छ एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं बल्लेबाजी के लिए पहुंचते मुन्ना लेफ्ट हैंड बैटर. देखिए अमरुद 3 लेफ्ट हैंड बैटर टीम के पास थे मगर हालांकि निराश किया 2 लेफ्ट हैंड बल्लेबाजों ने. इस वक्त मुन्ना को भेजा गया. आखिरी गेंद योगेश अच्छी गेंदबाजी की उनके खिलाफ छक्का मगर बड़ा विकेट चुकाने में कामयाब हुए. आखिरी गेंद ऑफ द इनिंग. फिर एक बार ऊंचा लेती हुई गेंद इस वक्त डॉट बॉल. देखिए 6 ओवर का हुआ है खेल समाप्त. 6 ओवर की समाप्ति के बाद रन लगाए गए 71. 72 का पीछा करना होगा. प्रति ओवर 12 के औसत रन बनाने होंगे. इस मैच को जीतने के लिए टीम बल्लेबाजी करते हुए नजर आएगी. नेक्स्ट इनिंग में पेलार 11 बेहतरीन बल्लेबाजी रही. इस वक्त देख सकते हम बैटिंग कार्ड 0 पर आउट. मुदस्सिर खान साहब बरकत अली आउट हुए 3 रन बनाकर. सद्दाम चौधरी 56 रन बनाए. 2 रन बनाकर आउट हुए. मिस्टर मुराद शोएब अपना खाता नहीं खोल पाए. SR के कोई गेंद नहीं खेली. 9 स्ट्राइक पर रहे और मुन्ना 1 गेंद खेली 0 बनाकर नॉट आउट रहे. ये कहानी रही पहले ओवर की बात की. पहले ओवर में 11 रन आए. 2 विकेट जरूर आए थे. 1 रन आउट के रूप में, 1 कैच के रूप में. दूसरे ओवर में 19 रन आए, कोई विकेट नहीं. तीसरे ओवर में अभिषेक गेंदबाजी के लिए उन्होंने 14 रन खर्च किए, कोई विकेट नहीं. चौथे ओवर में योगेश आए, 8 रन खर्च किए, 1 विकेट चटकाया गया. और 5वीं ओवर अभिषेक ने डाली, उन्होंने 5 रन खर्च किए, 1 विकेट चटकाया गया.
आखिरी बढ़ा लिया योगेश ने, उन्होंने रन खर्च के 14 और 1 विकेट चटका के। ये रही कहानी पहले 6 ओवरों की, 72 बनाने इस मैच को जीतने के लिए। देखिए फील्डिंग के लिए पहुंच चुके हैं टीम इस वक्त। मुफास 11 मुफास, देखिए एक फिल्म आई थी लायन के ऊपर, उसमें नाम था मुफासा, और जिस तरह से वो दहाड़ता उस तरह से इस वक्त मुफास टीम मैदान के अंदर दहाड़ी, ऐसा कह सकते हैं। सद्दाम चौधरी मुफास 11 के मुफासा नजर आए। जब भी जंगल में शेर घूमता है तो सभी जानवर कोना पकड़ लेते, और सद्दाम चौधरी मैदान के अंदर आए, उन्होंने दहाड़े 56 रन बनाए इस मैच में। तो अगली इनिंग में कौन जीतेगा ये कहानी सुनने के लिए बुलाना चाहूंगा जय जी भोसले सर को। उनकी जुबानी हम सुनेंगे अगली इनिंग की कहानी। चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात। पिलार टीम चला आघाडीची जोडी येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये। लक्ष ठेवण्यात आले या सामन्यामध्ये, ते अर्थात 72 धाव संख्येचं 72 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय। चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या मुफास, चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या। विनोद आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे। विनोद आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे। संघाची धावसंख्या पाहिली तर जिथे 72 बनल्यात, सद्दामने अफलातून इनिंग साकारली। 56 धावा त्याच्या बॅटमधून आल्या। मुराद खान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 0-0-0, एकही बॅटर सक्सेसफुल राहिला नाही आणि त्यांच्या बॅटमधून रन्स आले नाही। शोभाने काय बॅटिंग केली, अर्थात 3 बॉल मध्ये तो शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळाला। सामन्याला सुरुवात होती, गोलंदाजी मार्क वरती शाहरुख सज्ज होत असताना पाहायला मिळाले। SRK गोलंदाजी मार्क वरती दाखल होतं शाहरुख खान। सामन्याला सुरुवात, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शाहरुख, स्ट्राइक एंड वरती आहे तो विनोद। क्षेत्ररक्षणाची सजावट, शॉट थर्डमॅन, शॉट फाइन लेग, शॉट गली तैनात करण्यात आली। पॉइंट आहे, कव्हर्सला क्षेत्ररक्षक, मिड ऑन आहे, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, जो शॉट फ्रंटला स्क्वेअर लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, यासिनलाही आपण पाहत आहोत। अगदी त्याच वेळेला एक डीप मिड विकेट तैनात करण्यात आला आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ मध्ये शुभम शुक्ला। शोएबाला आपण पाहतो डीप मिड विकेट मध्ये, मुराद खानला आपण पाहतो जिथे मिड ऑन मध्ये तो तैनात आहे। पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल। SRKचा पहिला बॉल, बॅटची लिडिंग एज, मुन्ना चेंडूचा खाली आणि इथे कच एक्सप्रेसच्या हातातून झेल निसटलाय। कच में नाइट टूर्नामेंट ज्यादातर होती है, डे में खेलने का ज्यादातर एक्सपीरियंस नहीं है मुन्ना को, आणि त्याचंच कारण की काय झेल निसटला असेल। नो बॉल, नो बॉल, अर्थात पहिल्या बॉलवरती धावा आल्यात त्या एकंदरीत 3। एकंदरीत 4 धावा मिळतील, 3 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात। फ्री हिटचा बॉल
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सारखे सज्ज होईल. यावेळेला कमी गतीचा लपेटला ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. रन्स मिळतील 4. पुढच्याच बॉलवरती आला रोहितच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज स्वतः एसआरके चेंडूच्या खाली आलाय. कोड घेणारी कॅच. इथे मात्र घडतंय तरी काय रनआउटची संधी. बरकतने देखील पुन्हा एकदा वेळ घेतला. याच कारण की काय रन्स मिळाल्या ते एकंदरीत 2. ही क्लिप सर्वाधिक व्हायरल होईल कारण एसआरके चेंडू खाली गेला. यासीन होता त्याच वेळेला बरकत पोचला. कॉल तिघांनी दिला आणि त्याच कारण की काय इथे झेल घेण्यासाठी कोणी पुढे सरसावला नाही. हिम्मत दाखवलीच नाही. अनेक वेळेला आपण म्हणतो ना ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. हिम्मत दाखवली गेली नाहीये. 10 धावा 2 बॉलचा खेळ संपलाय. 10 रन स्कोर कार्ड के ऊपर. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली 10 धावा. धावफलकावरती आहेत. एसआरके गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. महागडा राहिला एसआरके एकंदरीत. पुन्हा एकदा यावेळेला परफेक्ट मिडल झालेला नाही आहे. शोएबा चेंडूच्या खाली फ्री होम डिलिव्हरी. त्याने टिपला जाईल. फलंदाज बाद. पेल्हार टीमचा महत्वपूर्ण फलंदाज इथे बाद झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ इथे शेष आहे. धावफलकावरती 10 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला. काय गोलंदाजी झाली पहा. संधी निर्माण केली ती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज एसआरकेने. परंतु बरकतची किंबहुना एसआरकेची किंबहुना यासीनची चुकी म्हणता येईल की त्याची जे झेल निसटला आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये संधी निर्माण झाली. पुढच्याच बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर आपण पाहतो इथे आणखीन एक संधी निर्माण होत असताना पाहायला मिळाली. जो एक चांगला झेल इथे टिपला. योगेश आला नवीन बॅटर. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. धीरज अगदी विनोदला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. विनोद मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना शाहरुख खानला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला मिडल झालेला नाही आहे. चेंडू हवेमध्ये. यासीन चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वर मात्र 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. यासीनसाठी टाळ्यांचा कडकडाट होतो. तो काय चांगल्या रीतीने चेंडूवरती पकड मजबूत करत असताना पाहायला मिळाला आणि अर्थात चेंडूला इथे अडवलं. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती 8 आल्या होत्या. तदनंतर इथे केवळ 12 वरती स्थिरावलाय. यावेळेला बॅटची लिडिंग एज. बरकत आली चेंडूच्या खाली. त्याने झेल टिपलाय. फलंदाज बाद.
2 फलंदाजांना बाद केले SRKने या मॅच मध्ये शिरकाव करून दिला संघाला. आणि अर्थात नवीन बॅटर राजू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती केवळ 12 आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. गुजरातच्या कच्छ मधून आलेला आणि वसई फाटाचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या मुन्नाकडे पाहिलं गेलं, मुन्ना गोलंदाजी मार्कवरती येतोय. मुन्ना कशा धाटणीची गोलंदाजी करेल, कारण वसई फाटावरती अनेक वर्ष सातत्याने या खेळाडूने खेळ करत असताना आपण त्याला पाहिलंय. त्याची गोलंदाजीचा वेग चांगला आहे, त्याची ऍक्शन चांगली आहे. SRKने ज्या रीतीची गोलंदाजी केली त्याच धाटणीचे बॉल तो हाताळू शकतो. सज्ज होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थात 12. यावेळीचा बॉल वेगवान वेगवान प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला. यस्टांच्या पाठीमागे बरकतचंही कौतुक करायला हवं. पहा, बरकत तो जास्तीची प्रॅक्टिस करत नाही, परंतु यस्टांना खेटून तो उभा आहे. सातत्याने आपण त्याला यस्टांच्या पाठीमागे अगदी जवळ उभा राहिलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हा खेळाडू फार संघासाठी महत्वाचा आहे. विनोद षटकार आलाय. यावेळेला प्लेड ऑन, फलंदाज बाद. मुन्नाने यश प्राप्त केलंय. संघाचा महत्वाचा खेळाडू विनोद बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर अंकित अर्थात सोनू मैदानाच्या आतमध्ये येतोय. विनोद जसा आउट झाला ना, तो केवळ पाहत राहिला. घडलं तरी घडलं काय माझ्यासोबत, अशा भूज नजरेने तो पाहत राहिला. बॅटची आतली कडा घेतली आणि थेट चेंडूने भेद घेतला यस्टांचा. धर्मेंद्रजी यादव साहेब आणि अशू साहेब यांचे देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धर्मेंद्रजी यादव साहेब आणि असू साहेब यांचं देखील आगमन झालंय. यांचे स्वागत आपण करतो आहोत. मुफास फाटा ग्रुप आणि फकरुद्दीन मलबारी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारा वसई फाटा चषकामध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. धर्मेंद्र जी यादव साहब आपका और आंसू साहब आपका भी तहे दिल से शुक्रिया. आइए आप मंच के ऊपर विराजमान हो जाइए. इस वसीम फाटा चषक में आपका स्वागत है. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल झाला ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 22-22 ऑन दी बोर्ड. बावीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये. सद्दाम चौधरी चेंडूच्या खाली आलाय. जिथे तिथे बस आपलीच हवा. सद्दाम चौधरीने झेल टिपला.
4 धक्के दिलेत. मुन्ना अर्थात शाहरुखला आपण गोलंदाजी करताना पाहतोय, त्याने 4 धक्के इथे दिलेत. काय गोलंदाजी केली कच एक्सप्रेसने, विकेट प्राप्त केल्या. ते अर्थात 2 धक्के देत असताना या षटकामध्ये संघाला 4 धक्के दिले पाहायला मिळाले. शाहरुखने गोलंदाजी केली, तदनंतर मुन्ना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाची भिंत ऑन साइडला यासिन खानला आपण डीप बॅकवर्ड स्क्वेअरला गपला पाहतो. डीप मिड विकेटला शोएब खान आहे. त्याच वेळेला लॉंग ऑफला पाहायला मिळतोय तो शुभम शुक्ला. यावेळेला कमी गतीने टाकला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये डीके, ज्याला आपण पाहतो यशांच्या पाठीमागे. या खेळाडूची अनेक नावं आहेत. डीकेला आपण यशांच्या पाठीमागे पाहिलं. डॉट बॉल आला, संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. ते अर्थात 22-22 ऑन दी बोर्ड एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड वरती धावा त्या 22ला 4 बाद. पिलार टीम. चोवीस चेंडू आणि 50ची आवश्यकता. 24 बॉल आणि 50ची आवश्यकता आहे. सारखे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. एसआरकेने देखील सांगितलंय कदाचित मैं हूं ना, आणि तो गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. आपण गोलंदाजी मार्क वरती शाहरुखला पाहतोय. तो दाखल झाला गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक पाहायला मिळतं प्रगती पथावरती. ते 3रं. स्कोर कार्ड वरती 22 आहेत. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक लेफ्ट हँडर बॅटरसाठी तैनात करण्यात आला, आणि जिथे सद्दाम चौधरीला आपण पाहतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बबलूबाई जे पाहायला मिळतात. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शुभम शुक्ला आहे. लॉंग ऑफ मध्ये शोएब खान, आणि त्याच वेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर यासिन खान. यावेळेला बादची आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहेत पप्प्या भाई त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले होते. असं त्याच वेळेला वाटलं होतं की मुदज्जीर खान यांचं वजन जास्तीचं वाढलंय, परंतु इथे क्षेत्ररक्षणामध्ये असं कुठे वाटलं नाही. चांगले क्षेत्ररक्षण केलं पप्पाबाईने. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 23. अनेक वर्ष संघाची एकात्मता, आपला संपूर्ण मोठा व्यवसाय असून देखील तो बाजूला सारून मुदस्सीर खान यांना आपण पाहतो की संघाच्या तळागाळातल्या खेळाडूंसोबतही एकत्रितपणे जे राहत असताना आपण पाहतो. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता उजव्या एसीच्या बाहेर. कमी गतीने टाकला. वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. बरकत सय्यदचे मी कौतुक करेन. यष्टांच्या पाठीमागे त्याने मात्र जे धडे गिरवल्यात ना ते चांगल्या दर्जाचे पाहायला मिळतात. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगले यष्टीरक्षण देखील. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. इथे घडेल तरी काय, दोन्ही गाड्या एका रुळावरती. अपघात अटळ आहे. राजू बॅक टू द पॅव्हेलियन. बाद. पिलार टीमचे ओनर आणि असिस्टंट मॅनेजिंग डायरेक्टरचे हेड नाटू अर्थात सलमान भाई यांना देखील आपण पाहत आहोत या संघाच्या खेम्यामध्ये. प्रत्येक कोणता बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल ना, नाटूबाईच्या इशाऱ्यावरती सर्व काही होतं. छोटासा व्यक्ती असेल ना तरी सूत्र हलवतोय. संघाची धावसंख्या आहे ती 23. 23 ऑन दी बोर्ड. एसआरकेला आणखी एक संधी मिळाली. सौरभने विकेट घेतली. खात्यात सौरभच्या जाईल विकेट. यावेळेचा बॉल कमी गतीने शरीरापासून जाणीवपूर्वक दूर ठेवला आहे. बरकतच्या माहितीसाठी मी केवळ लक्ष वेधन त्याचं की थोडासा पाठीमागे उभा राहा. काही दिवसांपूर्वी एक रील व्हायरल झाली होती. बॅटरने बॅट फिरवली आणि ती यष्टीरक्षकाच्या अगदी शीर्षात जाऊन आढळली होती.
खोला टाकलेला बॉल ऑन साइडला शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मुन्ना चेंडूवरती येतोय. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या केवळ 24 धावा धावफलकावरती आहेत. 24. बरकत मैदानाच्या आतमध्ये यशांच्या पाठीमागे अगदी जवळ मुराद याचा जवळचा मित्र आहे. पुढचा बॉल घेऊन यासारखे यावेळेला कमी गतीने क्षेत्ररक्षक शोएबा पोहोचला होता चेंडूवरती. काय प्रसंग अवधान दाखवलं त्याने. बॅटने त्यांनी आपली जोहर बचवू शकलेला नाहीये परंतु क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड कमी होऊ दिला नाही. आज मात्र शोएब खानने मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग केली. 4 बॉलमध्ये 0वरती तो बाद झाला परंतु क्षेत्ररक्षण करत असताना तो दर्जा खालावलेला नाहीये. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण करतोय. एकेरी धाव आली आहे. केवळ संघाची धावसंख्या 25 ऑन दी बोर्ड. क्षेत्ररक्षण करत असताना फिटनेस फार महत्वाची राहते आणि फिजिकल फिटनेस स्ट्रॉंग आहे ती शोएब खानची. कारण मैदानाच्या चहूबाजूला तो वेगाने धावतो. चेंडूवरती नजर ठेवतो. कोणापेक्षा जास्तीचा फिट वाटतो आणि एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण हे शोएब खानकडे पाहिल्यानंतर मिळतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या 25 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा गोलंदाजी मार्क वरती दाखल होतं. विकेट मिळवला होता 2 मागील षटकामध्ये आणि धावा खर्च केल्या होत्या त्या 10. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला डीप मध्ये. सद्दाम आहे चेंडूवरती येतोय. केवळ एकेरी धाव. एकापेक्षा जास्तीचे काही नाही आहे. एक बाब आवर्जून पाहायला मिळते ना. पिल्लार या गावाशी ऋणानुबंध जुळलेले 2 खेळाडू देखील या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक यशांच्या पाठीमागे एक मिडॉनला तैनात आहे. संघाची धावसंख्या तिथे 26 पाहायला मिळते आहे. 26. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे. उंच आकाशी उडालाय. क्षेत्ररक्षक मुराद खान चेंडूच्या खाली. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द इयर मुराद खान. ये कैच का अगर रिप्ले देखा जाए तो मुराद हरदम देखेगा. शायद इतना ऊंचा कैच भी मैंने लपक लिया है. सालों साल जरूर देखेगा क्योंकि कैच लेने के बाद ना उसने भी सोचा ये हाथ में आ चुकी है क्या मेरे गेंद. उसको भी यकीन नहीं हुआ था. एक चांगला खेळाडू आहे मुराद आणि त्याने झेल टिपला. फलंदाज बाद झालाय. 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. सर्वाधिक चपळतेचा खेळाडू म्हणून मुराद खानकडे गेले अनेक वर्ष आम्ही पाहतो. कारण अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरकतने त्याला लपवण्याची जागा दिली आहे प्रत्येक वेळेला परंतु त्याच ठिकाणी त्याने चांगला झेल टिपलाय. शोएब आल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी नेहमीच तयार असणारा शोएब खान आणि शुभम शुक्ला आपण पाहतो समोरच्या दिशेने खेळला. मुराद पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सिंगल आली आहे. मुरादची गोलंदाजी याच दर्जाची राहायची जसा त्याने थ्रो केला परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये त्याची गोलंदाजी थांबवण्यात आली कारण संघाकडे फ्रंट लाईन गोलंदाज आले. पुढचा बॉल वेगाने उजव्या एसीच्या बाहेर. बरकत सय्यदला आपण यशांच्या पाठीमागे पाहतो. आपल्या छातीची ढाल त्याने बनवली आहे. चेंडू छातीवरती आदळत आहेत परंतु ते त्याने थांबवले आहेत. संघाची धावसंख्या केवळ 28. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगाने टाकला. काय गॅदर केलेत. अनेक वेळेला या खेळाडूवरती टीका झाला की तो प्रॅक्टिसला येत नाही परंतु प्रॅक्टिस मेक मॅन मी परफेक्ट त्याहूनही अधिक त्याचे क्षेत्ररक्षणाची कौतुक पप्याबाई हे देखील आवर्जून करतात. यष्टीरक्षण चांगलं आहे. खोला टाकला. इथे कव्हर्सला केलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला ऑलॉंग विथ द कार्पेट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 हा चौकार. चाक
जितका उंच तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. एक उत्कृष्ट संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं, त्यांचे विशेष कौतुक. 12 बॉल 34 ची आवश्यकता, 12 गेंदे आणि शेष और जीत के लिए 34 रनों की जरूरत. 12 बॉल आणि 34 धावा. सद्दाम चौधरी या मॅच मध्ये अर्धशतक ठोकणारा अर्धशतक वीर गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. आसिफजी अन्सारी त्याच वेळेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो मुदस्सरजी खान यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि अर्षदजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय सद्दामच्या अर्धशतकासाठी. तो गोलंदाजी मार्क वरती आला. 12 बॉल आणि 34 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 34 धावा. यावेळीचा बॉल पहिला चेंडू. 12 बॉल आणि 34 ची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पाठलाग करतात. रन्स इथे मिळतील का? इथे येतात त्या 4 धावा. चौकार. 11 गेंदे और 30 की जरूरत. चौकार आलाय. बेचाळीस धावा फलकावरती आहेत. 42 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. येणारे 11 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 30 ची आवश्यकता. मॅच मध्ये शिरकाव केला टीमने. अरमानने चौकार ठोकला. पुढचा बॉल. यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा भेद. 10 बॉल आणि आता मात्र 30 ची गरज. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. इरादे मजबूत आहेत या खेळाडूचे. देवाने आज त्याला भरभरून दिले, कारण त्याचं दर्जेदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण त्याच वेळेला चांगली गोलंदाजी करतोय सद्दाम. यावेळेचा बॉल देखील वेगाने टाकला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. या मैदानाचा खडानखडा ज्याला ठाऊक आहे, एक उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी करत असताना सद्दाम चौधरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुनश्च सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला समोरच्या दिशेने केले. क्षेत्ररक्षक आहे मुराद खान. लाजवाब क्षेत्ररक्षण झालंय त्याच्या माध्यमातून. सद्दाम चौधरी हा तोच गोलंदाज आहे ना, मला आठवतं की पवन केनेला ज्याने पुढच्या बॉलवरती सांगून आउट केलं होतं, आणि तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मानलो तो हार और ठाणलो ना तो जीत आहे. अर्थात या खेळाडूने ज्या ज्या वेळेला मनावरती सर्व काही घेतलं ना, त्या त्या वेळेला चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एकंदरीत 15 विकेट देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. जिथे ज्या जर्सीने नंबरने तो खेळतोय. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. 7वा धक्का. स्कोर कार्ड वरती धावा स्थिरावलेल्या त्या 43 आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवल्यानंतर सद्दाम चौधरीने शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती 29 धाव संख्येची. 6 चेंडू आणि 29 धावा. विलास राजभर गोलंदाजी मार्क वरती येतोय. अनेक सामन्यांमध्ये चुरशीचे सामन्यांमध्ये ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे तोच विलास राजभर. पहिला बॉल. विलासचा पहिला बॉल. इथे लिडिंग आहे. झेल निसटला.
परंतु जीवदान प्राप्त झालंय. 5 बॉल आणि 28 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आणि तोही वेगाने, प्रचंड वेगाने टाकला होता विलास राजभरने. वेग चांगला आहे प्रत्येक गोलंदाजाला. जिथे आपण पाहिलं ना तर बरकत सय्यदला यष्ट्यांच्या पाठीमागे खेटून उभं राहिलेलं आपण पाहिलंय. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान चेंडू. एक सिंगल मिळेल जरूर. स्ट्राईक रोटेट होईल. धाव मिळते ती केवळ एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 45. अजूनही या सामन्यामध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 27 धावसंख्येची. 4 बॉल आणि 27 धावा. 4 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. पुढचा चेंडू गोलंदाज खोला टाकला. पुन्हा एकदा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. विलास राजभरकडे ही खासियत आहे. हे चेंडू तो हातात असताना पाहायला मिळतो. बीता वो कल था, कल तक आपने 230 रन दिए थे, वो भूल जाना जरुरी होता है. आणि ते त्याने केलंय. कारण या स्पर्धेमध्ये जिथे आपण कितीही धावा दिल्या असतील एक चांगलं प्रदर्शन तो करतो आहे या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल फटका फसलाय. शुभम शुक्ला चेंडूच्या खाली, त्याने झील टिपलाय. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त केली होती विलास राजभरने. राजभर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये वेगाने गोलंदाजी करते आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकले डीकेने. कमी गतीचा हा बॉल. बॅटची आतली कडा लॉंग शॉपला चौकार येईल. काही बिघडणार नाही कारण एक बॉलचा केवळ खेळ शेष राहिला. चौकार आला. सद्दामने 56 बनवला होता. एक बॉल आणि 23 ची गरज. एक चेंडू आणि 23 धावा. खोला टाकलेला बॉल चौकार जरूर येईल परंतु ही मॅच इथे जिंकली आहे ती अर्थात वसई फाटा मुफास 11 वसई फाटा या टीमने हा सामना इथे जिंकला. अर्थात एका प्रचंड मोठ्या मार्जिनने पेलार टीमला इथे परास्त केलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट. बॉलिंग करत असताना विकेट प्राप्त केली त्याने. ती अर्थात 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केली आणि बॅटिंग साठी येत असताना 56 धावा गोळा करणारा बॅटर राहिला सद्दाम चौधरी राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. या सद्दाम चौधरीला आपण देत आहोत ते आकर्षक ट्रॉफी आणि त्याच वेळेला 4000 रुपयाचा कॅश प्राइज. हर्षजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 2000. त्याच वेळेला या आपण आसिफ अन्सारी यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि पप्प्याबाई यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. या आपण देत आहोत सद्दाम. आइए प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार धर्मेंद्रजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देत आहोत.
सद्दामला आपण देत आहोत एक आकर्षक ट्रॉफी. आपण कॅश प्राइज देत आहोत त्या अर्थात 4,000 रुपयाचं हाफ सेंचुरी साठी. हा पैसे लावले होते त्यांनी पैसे जमा करा. चलिए जल्द से जल्द पैसा दीजिए. अनाउन्समेंट 4-5 बार हो चुकी है. मुदस्सिर खान साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते 1,000 रुपये. अगदी अर्षजी चौधरी यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. एकदा टाळ्या होत्यात बॅटिंग आवडली असेल तर. सद्दाम चौधरी काय बैटिंग के लिए सद्दाम ने 5 धावा 1 विकेट. सद्दाम से चर्चा करेंगे आज बेहतरीन गेंदबाजी हुई है उनकी. टॉस स्टडी सातवीं टीम से कैप्टन या टॉस स्टडी. सद्दाम कैसा फील कर रहे हो, कैसे रही बल्लेबाजी पसंद आई या गेंदबाजी ज्यादातर, क्या कहना चाहोगे? बैटिंग बहुत पसंद आई. वैसे तो मिलता नहीं है चांस, लेकिन चांस मिला तो करके दिखाया. आपको चांस मिला और अच्छा बैटिंग आपने किया. ऊपर बैटिंग करने आपको चांस मिला था, ओपनिंग करने मिला. कुछ बल्लेबाज आज इधर नहीं है, टीम में नहीं है, तो एंजॉय किया आपने आपकी इनिंग? जी बहुत एंजॉय किया. डेडिकेट किसको करना चाहोगे एज मैन ऑफ द मैच? एक लड़की है छोटी सी, उसको. क्या बात है, बहुत सारी शुभकामनाएं. हा सामना आपण पुढच्या सामन्याकडे वळणार आहोत. या आपण धर्मेंद्रभाई यांचा सन्मान करणार आहोत. अर्षदजी चौधरी साहेब यांच्याकडून आपण सन्मान करत आहोत. या आपण विशेष सन्मान करत आहोत. आज एक विशेष सन्मान विशेष व्यक्तीचा करत असताना या आपण पुढचा सन्मान आसिफभाई देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. असुभाई यांचाही सन्मान आपण करत आहोत. विशेष सन्मान विशेष अतिथींचा स्वागत करूया सकल जणांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. कल्लू सिंग यांचाही सन्मान आपण करत आहोत. कल्लू सिंग